आज सत्र खटला क्रमांक स्पेशल ॲट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळूसाहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. तर नेमकं प्रकरण काय आज निकाल दिलाय वाशिमच्या कोर्टाने, काय वाटतं तुम्हाला आणि काय आम्हाला चांगले वाटते साहेब. आम्हाला गुन्हा भेटला, आपला न्याय भेटला. पोलिसाच्या मारहाणीत आमच्या पोलीस मारच्या हानीनं आम्हाला आमचं पोरग जीवानं मारून टाकलं. 44 फ्रॅक्चर केलते त्याचे. त्यानं आम्हाला काळू साहेबानं झपाटे साहेबानं आम्हाला गुन्हा कबूल केला. काय म्हणून अटक केली होती त्यावेळेस? त्या काय नाही साहेब, काय नाही होतं त्याच्यावर. ढवळ्या कागदावर काळी सही नाही होती. ते मामूली पण भांडण्याची केस नाही होती त्या पोरावर. यानं असेच आले ना असं काही विचारू लागलं. आम्ही काऊन चालवलं ते ढांडे साहेब म्हणू लागले की आम्हाला पूस विचार करायचा. मग आम्ही काय केलं, आम्ही गेलो शनगाव ठाण्यात यायला केस करायला यायच्यावर. मग आम्हाला केस करायला गेले तर जोंधळे साहेब होते. ते जोंधळे साहेबाला मग त्याचे आपले रिसोडाचे पोलीसवाले आले ते दोन आले तर ते म्हणू लागले जोंधळे साहेब आलं की बापा त्या रिसोडाच्या पोलीसवाल्यानं भेग्या पवारलं यानं जीवानं मारून टाकलं म्हणून. मग आम्ही उठलो, इथं आले. मग शाडी लोक अनवर्षक ते साहेब आले, आमचे जबाब घेतले सगळे सुन्नाचे आमचे. त्यानं फार चांगलं केलं आमचं आपल्या अनवर्षक साहेबानं आणि त्याच्या शाडीनं. त्यानं मग त्याच्या पैसा आपल्या काळू साहेबानं त्यानं लय आपल्यासाठी लय गुन्हा आपल्यासाठी जीवतोळा. त्यानं आपल्याला नाही केलं. आम्हाला आई वडिलांनी त्यानं आम्हाला साथ दिली काळू साहेबांनी. शिक्षण किती झालं होतं? नाही साहेब, ते 4थीतच होतं. ते म्हाताऱ्याचं अंग दुखू लागलं त्याच्यानं त्या मुलानं सोडून दिलं तर. मात्र ते तेवढं सोडून बी दिलं तर त्याच्यावर काही कलम नाही होती की त्याच्यासुद्धा भांडणाची पण कलम नाही ती. एवढे आमच्या लोकांचं होतं, पारधी समाज होतं खरं. मात्र मराठीच्या पलीकडं लेकरू होतं साहेब. काका, आजचा जो निकाल दिलाय हो, कसं वाटतं, कसं बघताय निकालाकडे तुम्ही? बरं वाटलं आपल्याला. बरं, हो, काय घटना घडलं होतं? घटना झाली रातच्या 3:30ला आले. महापोरग 7 वाजता शेतात गेलं ट्रॅक्टरवर. तिथून 12 वाजता घरी परत आलं. परत या आल्याच्या बाद नवरा बायको घरात झोपले आणि अंगणात झोपलो होतो. मग जेव्हा आरडाओरडा झाला, आमची सून ओरडू लागली, तेव्हा आम्ही उठलो. तो बी आम्ही म्हणलं आमच्या लक्ष्मीनं तुम्ही काव मारायला आले? नाही आम्हाला तपास घ्यायचा. मग तपास कशाचा? म्हणजे तुम्हाला काय घेणं आहे? 3:30ला नेलं. 6 वाजता त्याचा जीव घेतला आणि आम्ही उठलो शेनगाव पोलीस स्टेशनला चालले गेलो. मग आम्हाला माहिती पडत 5 वाजता तिथं जोंधळे साहेब शेनगावच्या पिओसानं सांगितलं का बाबा बेजा पवार कोण आहे? म्हणलं माझा मुलगा आहे. तो पोलीसवाल्याच्या माराच्यानं मरण पावला, जीवाच मारला त्याला. मग आम्ही तिथं आलो रिसोर्टला, त्याला आणलं वासमाकड. किती वर्ष झाले घटनेला? 2011 मध्ये. न्याय मिळाला तुम्हाला, कसं वाटतं? हो, मग न्याय आता मिळाला साहेब आपल्याला. काळू साहेबांना आमची फार चांगली व्यवस्था केली साहेब. त्याच्यामध्ये असं घटना घडली होती की 9/5/2011ला पारधी समाज जो वाढवण्यात गावामध्ये राहत होता, शेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेग्या नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली. त्या मारहाणीमध्ये बेग्या नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला. आणि या घटनेचा जो तपास आहे सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास CIDकडे वर्ग करण्यात आला. CIDने त्याचा तपास पूर्ण करून 2011मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले. 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर माननीय JP झपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात
9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आणि त्या ज्या त्याच्यावरती कलमा लावल्या होत्या त्या कलमात 341, 342, 331, 302, 201, रेड विथ 34 याप्रमाणे. आणि याशिवाय स्पेशल अॅट्रॉसिटी, कारण पारधी समाजाचा तो मृतक वेगाने पवार जो होता तो पारधी समाजाचा होता. आणि आरोपी क्रमांक 1, 3, 7 आणि 9 यांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीच्या ज्या 318, 322 आणि 327 या कलमाअंतर्गत त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे. आणि समाजामध्ये या शिक्षेमुळे एक चांगला संदेश गेलेला आहे की समाजातील जे अंतिम घटक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो. आणि अशा प्रकारचं उत्तम उदाहरण वाशिम जिल्ह्यातील या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. नऊ आरोपी हे पोलीस हो, 9 पण आरोपी जे आहेत ते पोलीस कर्मचारी आहे. आरोपी क्रमांक 1 जे आहेत हे त्या रिसोड पोलीस ठाण्याचे PI होते, ठाणेदार होते.